14 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यामधील विशालगड व गजापूर या ठिकाणी जो काही हिंसाचार झाला, अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली धार्मिक स्थळांचं जे आहे विद्रुपीकरण केलं गेलं आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई केली, त्याबद्दल मी सर्वप्रथम कौमी एकतेच्या मंचच्या वतीने निषेध व्यक्त करतो। आपण सर्वजण पाहत आहोत की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये काही विरोधकांना लोकशाहीने मजबूत केल्यामुळे जे आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शांतता बिघडावी, जातीयवाद वाढावा, समाजामध्ये दंगली व्हाव्यात, बुकळी व्हाव्यात, या एकमेव हेतूने कोणीतरी समाजकंटकांनी संगनमत करून हा केलेलं कृत्य असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सोलापूर शहरातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये या घटनेचे लोण पसरलेले आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, व्हिडिओच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून असो, सगळ्या लोकांना या घटनेची माहिती झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी मी तरुण पिढीला देखील आवाहन करतो की घटनेचं गांभीर्य जे आहे खूप मोठं आहे। सरकारला आपण आपल्या भावना संवेदनशील मार्गाने आणि सनदशील मार्गाने पोहोचवणं गरजेचं आहे। कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणं गरजेचं नाहीये। कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह व्हिडिओ, स्टेटस किंवा फोटो व्हायरल करण्याची देखील कुठलीही गरज नाहीये। त्यामुळे समाजामध्ये काम करत असताना आपल्यावर आपण कुठलं चुकीचं कृत्य करू नये अशी माझी विनंती आहे। आणि जी काही घटना घडलेली आहे हे नक्कीच जे आहे निषेधार्ह आहे आणि या ठिकाणी शासनाने कुठल्याही प्रकारचे जे लोक असतील, ते राजकीय लोक असतील किंवा दुसरे कुठलेही लोक असतील, तर त्यांना कुठल्याही प्रकारची पाठीशी न घालता त्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्रातील शांतता ही अबाधित राहावी। एवढी धन्यवाद।